हॅलो गाईज. जस्ट आमचं उठणं झालेलं आहे. आत्ता विहू आमची उठली आहे. सो ती खाते किंडर जॉय. तिला म्हटलं 5-10 मिनिट इथे बस, म्हणजे मी पटकन जाऊन चपात्या वगैरे बनवेल आणि म्हणजे तुला पण खायला मोकळी तू पटकन. सो आता संध्याकाळच्या वाजले 6:15. म्हटलं चला आता दिवाबत्ती पण करायची आहे आणि लाईट पण लावली. आत्ता अंधार पडला आहे खूप. सो मी मगाशी तिथे पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मुरण्यासाठी. म्हटलं आता 5-5मध्ये चपात्या करावं, त्यावेळेमध्ये विहूला पण भूक लागते खूप. सो म्हणून मी केल्या तर चपात्या स्टार्ट. आणि जस्ट माझं लक्ष गेलं की माझे केस झालेत उभा, जे की मी विंचरले नाही. मी खाली दाबायला गेलं तेवढं डोक्याला लागलं पीठ माझ्या. आणि ते विहूच्या हातामध्ये दिलं मी पीठ, जे की ते खेळत असते. ज्या वेळेस मी करते चपात्या वगैरे बनवायचं असेल त्यावेळेस मॅडमचं तीच डिमांड असते की मम्मा पीठ दे खेळण्यासाठी. सो मी आता फास्टमध्ये चपात्या वगैरे बनवून घेत आहे. आणि आज आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये. हे बघा माझी चपाती किती छान फुगली आहे ना. सो इथे मी बनवत आहे डाळ. आमचा संध्याकाळचा जो स्वयंपाक असतो तो कंपल्सरी आम्हाला वरण भात आणि भाजी चपाती कंपल्सरी लागते. सो इथे मी बनवलं आहे आता विहूला खाऊ, म्हणजे दूध चपाती आणि साखर तूप. सो इथे मी रेडी झाले आहे. विहू पण इथे छानशी रेडी झाली आहे. तिला स्वेटर आणि स्कर्ट वगैरे घातलं आहे. सो आम्ही आत्ता निघत आहोत मठामध्ये, म्हणजे मंदिरामध्ये. आणि विहूचं चाललं आहे अजून खेळणं. आज दत्त जयंतीनिमित्त आम्ही मी उंबरठा वगैरे सगळ्याची आज पूजा करून घेतली होती. सो इथे आत्ता आम्ही आलो आहोत मठामध्ये. तिथे खूप गर्दी होती, लाईन पण खूप मोठी होती. आम्ही खूप उशीर लाईनीमध्ये थांबलो होतो. आणि खूप छान वातावरण होतं, एकदम प्रसन्न. गर्दी पण तेवढीच होती. आणि खूप उशीर लाईन लावून आम्हाला फायनल दर्शन झालं आणि बॅक टू होम घरी आले. आणि त्यानंतर मग येता आम्ही फळं वगैरे घेऊन आले विहूसाठी. आणि ते कोथिंबीर. आज पनीरची भाजी करण्याचा बेत होता. सो पनीर घेऊन आलो. आणि हे पेरू वगैरे. आणि ते विहूचं चाललं आहे की मम्मा मला पाणीपुरी खायची, जे की आम्ही आदूसाठी म्हणजे माझ्या भाजीसाठी आणली होती पाणीपुरी. सो विहूचं चाललं आहे की मला पाणीपुरी खायची, मला चॉकलेट नको मम्मा, मला पाणीपुरी खायची. सो त्या दोघींचं पाणीपुरी खाणं चालू होतं. सो चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय.